गेलो तर नाही अजून बायकायला. पहिली स्टार्टिंगच चिंतामणीच्या देवीपासून करतोय बघा. नाकाबंदी बघून परत आलो. नाकाबंदीच एवढी होती ना की काय करू. आणि एक तर आम्ही ट्रिपल फोटो क्लिक कर. त्या ट्रिपल सीट म्हणजे बोललो जाऊ दे आता पहिला चिंतामणीची देवी करूया आपण. तसा दाखवता होता तुम्हाला नंतर. बायकाला तर राहून गेला नाकाबंदीमुळे. आम्ही आलेलो आहे इथे. हे बघा चिंचपोकळीची आई बघा. मग तिथे दर्शन झालेलं आहे. डिसाईड चालू आहे कुठे जायचं ते. आणि परत नाकाबंदी भेटली ना डॅडीचं नाव घेऊया. मित्रांनो हे बघा तेजूगायची आई. तर गाईस आत्ता जस्ट तेजूगायच्या आईचं दर्शन घेऊन आलेलो आहे. आता आम्ही जातोय लालबागच्या माताचं दर्शन घ्यायला. खूप पाऊस आहे. खूप लिटरली सांगू नाही शकत आहे. बघा पाऊस बघा. त्यात हे चोर लोक चालतात पुढे हळूहळू. आज डाका टाकायचा लालबागमध्ये. बघू आता जातो पुढे दाखवतो तुम्हाला आतमध्ये जाऊन. चला मित्रांनो आलेलो आहे लालबागच्या माताच्या इथे. हे बघा हो काय सुंदर मूर्ती आहे. डोळ्यांचा शॉट दाखवतो. सीन एक सिनेमॅटिक दाखवतो तुम्हाला. तुम्ही बघा आता व्हिडिओ. लालबागच्या मात्याचं दर्शन आता बघूया. बघा सगळे इथे उभे आहे. किती क्यूट दिसतो. केस नीट करूया. जाऊया बाहेर. भेटतो तुम्हाला डायरेक्ट पुढे. तर लालबागच्या मात्याचं पण दर्शन झालेलं आहे. आता बाहेर आलेलो आहे. हे बघा पाऊसच पाऊस. इथून चल ना पुढून जाऊ. हा पाऊस जोरात आलेला आहे. आता आम्ही जातोय खेतवाडीला. बघू तुम्हाला भेटतो डायरेक्ट खेतवाडीमध्ये. कारण का लय पाऊस आहे. थंडी वाजायला लागलेली आहे. आता ते आलो होतो तेजू व्हायच्या इथेच आहे. कारण का इथे नाकाबंदी लागली आणि आम्ही ट्रिपल सीट आहे. आता बघू. हे बघा समोर बॅरिकेड दिसतात तुम्हाला. ते नाकाबंदी आहे. काय बोलतो हा ना. आता इथे नाकाबंदीच आहे. बघू आता जर कोण नसेल पोलीसवाला उभा तर जाऊ दे. बघा लाईट दिसते. आय थिंक पोलीसवाले आहेत तिथे. बघू आता काय सीन आहे. ते बघा येल्लो कलरचं हे घातलेलं आहे. दिसतंय तिथून. हे बघा फुल चकाचक भरलेली आहे. आता बघू. आता आम्हाला जायचं होतं तसं खेतवाडीला. आता बघू काय होतं आहे आणि काय नाही. चला भेटतो तुम्हाला पुढे. बाय. हे बघा नाकाबंदी होते म्हणून रॉंग वे मारून बोलवलं आहे त्याला. बघा येतो आहे ना. बघा दिसतोय समोर ना. फुल रॉची बनवून येतो. घे गाडीत नको जाऊ बस एवढं का. आलेला आहे रॉची. हा बघा आलेलो आहे खेतवाडीच्या इथे. कोणची देवी आहे बाई. नाम काय. खेतवाडीची आई. खेतवाडीची आई 13वी गल्ली बघायला आले. खेतवाडीची आई 12वी गल्ली आहे बाबा. खेतवाडी 12वी क्रॉस लेन सार्वजनिक उत्सव मंडळ खेतवाडी आई. ते पोचलेलो आहे बघा. इथे चाय पितात. तिथे दूध भैयाच्या इथे आलेलो आहे. बघा दूधच दूध. उपवासामध्ये पण नात्याचं असतं. दाखवतो तुम्हाला आता डायरेक्ट आतमध्ये जाऊन. चला आलेलो आहे खेतवाडीच्या 12व्या गल्लीमध्ये. खेतवाडीच्या आईच्या इथे आलेलो आहे आपण. हे बघा बॅनर लागलाय. कोणी बनवले मूर्ती. बॅलेन्सिंग मूर्ती. ठीक आहे बघूया आता आतमध्ये जाऊन तुम्हाला पण दाखवतो आणि मीही दर्शन करतो. चला. किती 38 फूट. हो बॅलेन्सिंग मूर्ती.
लिटरली बॅलेन्सिंग मूर्ती आहे, एक नंबर बॅलेन्स झाला. कोणी बनवलं? अरुण दत्ते मूर्तिकार आहे. काय वाटतं तुम्हाला, कशी वाटली? खूप मस्त मूर्ती बनवली. हा? अरुण दत्ते यांनी. कोणी अरुण दत्ते साहेबांनी. आपण आता आलेलो आहे बाळगोपाळ सार्वजनिक मंडळमध्ये. हे बघा खेतवाडी माहीत आहे मंडळ. आलेलो आहे आता इथे. बघूया ही देवी कशी आहे. चला. गाईज आम्ही असं फिरतो नाही ते पावसामध्ये. एक तर पहिल्याच एक गाडी आहे, त्याच्यावरती ट्रिपल सीट आणि 2-3 नाकाबंदी आम्ही डीच केलेत. हे बघा आता बघतोय उमरखाडीचा रस्ता. उमरखाडी इथून आहे तसं तर. हे आपण खेतवाडीची 12वी कॉल क्रॉस लेन सार्वजनिक उत्सव मंडळाच्या इथून आपण बाहेर आलो ना की बघा इथे जायचं आपल्याला लेफ्टला. आणि इथे बाळगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. सॉरी गणेशोत्सव नाही, बाप्पा आठवतातच आहे. इथे जायचं आपल्याला. काय सांगू, इथे पावसामध्ये कोळंबी झाले फुल. हा एवढी थंडी आहे ना. आणि हे बघा आता पोचू आम्ही. आता खेतवाडीवरनं निघालोय, आता उमरखाडीला जातो. रस्ता दिसतोय का तुम्हाला? तसा पाऊसला आहे. भेटतो डायरेक्ट. नो कधीच गुगल मॅपच्या भरोश्यावर येऊ नका. हे बघा इथे येऊन स्टॉप झालाय आणि आम्ही शोधतो इथे तिथे उमरखाडीची देवी कुठे आहे. बघा अर्धा तास झाला इथे फिरतो इथून तिथून, पण काय भेटत नाही. आता बघू आता पुढे जाऊन कुठे आहे कुठे नाही. सद्गुरू आहे बाय इथून. आता समजला पुढचा लेफ्ट आहे. चल तो पोचलो उमरखाडीला रे. फायनली आलेलो आहे. आता आपटलो असतो रावसाला. ही उमरखाडीची ही मूर्ती तुम्हाला दाखवतो का, सुंदर आहे बघा. हे बघा डोळे बघा, आणि आपल्याचे पण डोळे बघा, सुंदर वाटतं. आता आपण इथून निघतोय. आत्ता आपण जातोय फायनली 5-6 देवींचं दर्शन घेऊन फायगायला डॅडीला भेटायला. म्हणजे डॅडीला भेटायला नाही, डॅडीच्या देवीचं दर्शन घ्यायला. चला मग भेटतो तुम्हाला डायरेक्ट पुढे. एवढे कष्ट करून आलेलो आहे एकदाचा दगडी चाळमध्ये. बघा आता पोचू एकदाचा. बघा डॅडी दिसतंय का? डॅडी कुठे लिहिलंय? बघा डॅडीचा बॅनर लागला इथे. चला आता पुढे जाऊया. तिचे दगडी चाळ काय काढूया? काढ ना. फुल भाई एवनीस 125 वन साइड आहे काय? 2-3 नाकाबंदी वाजना वाचलोय काय फुल रावस मध्ये. आता जाताना पण फक्त सांभाळून जाऊ द्या बस एकदाचा घरी, बाकी काय टेन्शन नाही. चला फायनली आलेलो आहे बघा दगडी चाळ. मस्त. आता जाऊया आतमध्ये. दगडी चाळच्या इथे एंट्री मारलेली आहे. हात बीत दाखवते हा बघ. हा असा रस्ता आहे आतमध्ये जायला. गर्दी तर अशी काय आहे ना. आता किती वाजलेत रे? 4 वाजलेत आता आणि गर्दी काहीच नाही आहे बघा. फुल दिसते देवी तुम्हाला. मस्त VIP दर्शन. झालेलं आहे दगडी चाळच्या देवीचं. हे बघा सगळे खुश दिसत आहेत. फुल एवढं स्ट्रगल करून पहिल्या डॅडीची देवी करणार होतो, पण ती काय झाली नाही. पण शेवटीला लास्टला तरी झालं. आता जाऊया आता रे रोडला, नाही तर गप घरी. बघू आता. हो पहिल्या किक मध्ये चालू. फायनली आलेलो आहे 7 रस्त्याच्या माऊलीच्या इथे. 15 मिनिटं झाले फिरतोच आहे इथून तिथून. हे बघा आत्ता पोचलोय. त्याच्या माऊलीच्या इथे आता जातोय. बघा समोर लागलं पोस्टर 7 रस्त्याची माऊली.
आता पाया पडतो आतमध्ये. आलेलो आहे 7 रस्त्याच्या माऊलीच्या इथे. हे बघा दर्शन झालेलं आहे. सुंदर अशी मूर्ती आहे, सुंदर. असं वाटतंय खरंच आई बसली कुठची तरी. एक नंबर. चला आता बघू, जर गेलो रे रोडला तर जाऊ, नाही तर गप घरी जाऊन लांब लेटी नुसती वेळ. चला बाय बाय. आपण निघतो आता. रोड हे काय ऐकणार नाही. त्या कुडकुडी आहे अंगात, कुडकुडी भरले तरी ऐकत नाही. चला भेटतो तुम्हाला डायरेक्ट. त्यांनीच बनवले तिथे. ठीक आहे चला. फायनली मित्रांनो, ज्या जागेवरनं सुरुवात केलेली त्या जागेवर आलेलो आहे आम्ही. हे बघा सगळ्यांचे नाव द्यायला, निशाणी ठेवायला आलो. फुल एकदम मजा आलेली आहे. तुम्ही पण आता बघा व्लॉग आणि मस्त मजा करा. चला आता पूर्णविराम घेतो एकदम. ठेवतो आता. चला बाय. पुढच्या वर्षी बघा मुकळेश्वरी. चला मग भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये. चला बाय.